प्रथमतः सर्वांना कोपरापासून हात जोडून नमस्कार। सकाळ सकाळी 6 वाजता उठलो, शेताकडे गेलो, शेताकडे जाऊन पहिला म्हशीची गाईची धार काढली। धार काढून 15 ते 16 लिटर दूध संकलन केंद्राला वाढायला चाललो। घड्याळाकडे बघितलं असता माझ्या गोष्ट एक लक्षात आली की बाबा उशीर खूपच झालाय। चेअरमन डोक्याला हात लावून माझी वाटच बघत असते। मग काय बिर्डीनं गावात गेलो, बिर्डीनं गावात जाऊन पहिला वाढला दूध। आता मित्रांनो हे आहे आपला वांगी रोड। आता ही वांगी रोडमध्ये तुम्हाला एका साईडला 3 बंगले दिसतात। कोणी पण कुठं पण आलं ना ह्या बंगल्याची ओळख देतात बघा। कुठं आलाय 3 बंगल्यापाशी आलो मी, तर दररोज मी शेतात असलो तरी 3 बंगल्यापाशी। तर बाबा मी माझं नशीब समजतो की माझा चड्डी दोस्त म्हणजे लहानपणापासून माझा जो मित्र आहे तो आता पण आहे आमच्या गावातील महादेव मंदिर। या स्टॉपला मंत्रालय स्टॉप म्हणून ओळखले जाते। हे माझं गाव रानमसले। याच गावानं सोलापूरची आर्थिक उलाढाल वाहनांची संख्या आमच्या गावात तर सांगूच नका। ट्रॅक्टर तर मोजायला गेलो तर आकडे संपते इतके आहेत। गावात बहुतांश वर्ग शेती करत असल्यामुळे गाव इमानदार आहे। तसं माझं गाव प्रेमळ पण आहे आणि माणसं लय गोड। गावात आल्यावर दूध वाढून बघून वाटाचा भाव बघून आम्ही चाललो आता वडाळ्याला। पेट्रोल पंपावर आले आम्ही काय जसं आमदारच आहे तसं मला हात करायला लागले। डिझेलची फिलिंग इथं मात्र मला डिझेलची फिलिंग विचारून शुभमनं कोड्यात टाकले। तुम्हाला तर माहिती आहे तुमचा भाव कधीच कोड्यात पडत नाही। मग लगेच तिथल्याच बघून डिझेलची फिलिंग वाचून शुभमला सांगितले। हे आमच्या गावच्या शेजारचं गाव म्हणजेच वडाळा। या वडाळ्याची खरी सुधारणा झाली ती काकासाहेबांमुळेच। घरी आल्या वडाळ्यावर आणलेला खाऊ लालूला खाऊ घातला आणि लालूवर स्वार होऊन आम्ही चाललोय आता भिडायला। लालू आपली जान आहे। लालू म्हणजे आपला एक विश्वास आहे। लालू म्हणजे आपली ओळख आहे। इथून पुढे आता ब्लॉग तयार करता येणार नाही कारण की लालूला आपल्या काळ्या मातीशी भिडायचं आहे। भेटूया आता पुढच्या व्हिडिओ। जय महाराष्ट्र।